शनिवार आणि रविवारच्या दिवशी राष्ट्रीय शेअर बाजार म्हणजेच नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया आणि मुंबई शेअर बाजार हे दोन्ही बाजार बंद असतात। पण यावेळी एक अपवाद ठरलाय। शनिवारी म्हणजेच 20 जानेवारीला शेअर बाजाराचे व्यवहार सुरू ठेवण्यात आले। याचं कारण काय ते समजून घेऊयात। सोमवार म्हणजेच आठवड्याचा पहिला दिवस शेअर बाजारासाठी महत्त्वाचा असतो। पण येत्या सोमवारी 22 जानेवारीला देशात एक ऐतिहासिक घटना घडतेय आणि ती म्हणजे अयोध्येतल्या राम मंदिरातला प्राणप्रतिष्ठा सोहळा। या सोहळ्यासाठी केंद्र सरकारनं अयोध्येतील राम मंदिर लोकार्पणाच्या दिवशी अर्ध्या दिवसाची सरकारी सुट्टी जाहीर केली आहे। उत्तर प्रदेश, हरियाणा, मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, गोवा, आसाम आणि ओडिशा या राज्यांमध्ये सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आणि त्याचप्रमाणे महाराष्ट्र सरकारकडूनही 22 जानेवारीला म्हणजे सोमवारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। राम मंदिर लोकार्पणाच्या कार्यक्रमात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावं हा यामागचा उद्देश आहे। निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स ऍक्ट 1881च्या कलम 25 अंतर्गत घोषित या सार्वजनिक सुट्टीमुळे सोमवार 22 जानेवारीला व्यापार सुट्टी जाहीर करण्यात आली आहे असं NSE कडून सांगण्यात आलंय। शेअर बाजाराला ही सुट्टी आहे, त्यामुळे शनिवारी शेअर बाजाराचं कामकाज सुरू ठेवण्यात आलं होतं। नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज कडून ही माहिती देण्यात आली। त्यामुळे इतिहासात पहिल्यांदाच शेअर बाजारात शनिवारीही व्यवहार सुरू होते। याआधी शेअर बाजार कधीही शनिवारी सुरू नव्हता।